चला दर्पण न्यूज. हुपरी नगर परिषदेकडून घनकचरा संकलन, वाहतूक व गटार सफाईसाठी दरवर्षी सुमारे 1.5 ते 2.25 कोटी रुपयांचा खर्च केला जात असल्याची माहिती उपलब्ध असतानाही शहरातील अनेक भागांमध्ये 8-8 दिवस घंटागाडी न पोहोचल्याने नागरिकांना तीव्र गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. परिणामी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार नगर परिषदेकडून घराघरातून कचरा संकलनासाठी डोअर टू डोअर शुल्क म्हणून प्रति कुटुंब 150 ते 350 रुपये आकारले जातात. शुल्क आकारूनही नियमित सेवा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये घंटागाडी वेळेवर येत नसल्याने ओला व सुका कचरा घरातच साठवून ठेवावा लागत आहे. पूर्वी शहरात काही मोकळ्या जागांवर नागरिक तात्पुरत्या स्वरूपात कचरा टाकत असत, मात्र वाढत्या नागरीकरणामुळे अशा जागा आता उपलब्ध राहिलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना घरातच अनेक दिवस कचरा साठवावा लागत असून त्यातून दुर्गंधी, माशा, डास, अळ्या व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कचरा वेळेवर उचलला जात नसल्यास संसर्गजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया तसेच पाणी दूषित होण्याचा धोका वाढू शकतो, अशी ही आरोग्य तज्ज्ञांची भूमिका आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरवर्षी घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यावधी रुपयांचा खर्च होत असताना आणि नागरिकांकडून स्वतंत्र सेवा शुल्क वसूल केलं जात असताना नियमित घंटागाडी सेवा का मिळत नाही? कचरा संकलनात सातत्य का नाही? तसेच संबंधित यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करून सुधारणा कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. नगर प्रशासनाने कचरा संकलनाचं वेळापत्रक जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, प्रत्येक प्रभागात नियमित घंटागाडी उपलब्ध करून द्यावी, तसेच नागरिकांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काच्या बदल्यात दर्जेदार सेवा द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.